बदनाका पुन्हा यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। आता माझं स्कीम अशी आहे की शहरामध्ये जेवढे भिकारी आहेत रस्त्यावर पडलेले त्या सर्वांना इथं दत्तक म्हणून आणणार। देव मंदिरात नाही, मंदिर कोण बांधलं? माणसानं। मंदिरातली मूर्ती कोण बनवली? माणसानं। मग बनवणारा मोठा की ती वास्तू मोठी? हे की यांची जी मुलं आहेत यांनी चूक केली त्या मुलांना जन्म देण्यासाठी। माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे यांचा कान्हेरी सरप अकोला या रोडवर 100 लोकांसाठी वसलेला एक वृद्धाश्रम आहे। गुलाबरावजी गावंडे यांचं एक राजकारणी म्हणून आपण रूप पाहिलं, पण त्यांचे समाजसेवेतले जे रूप आहेत की ते देव पाहताना माणसात देव पाहतात, मूर्तीत गोट्यात देव पाहत नाहीत, ते जनावरात देव पाहतात। जे अनाथ लोक आहेत ज्यांना त्यांची मुलं बाळं वागवत नाहीत अशासाठी त्यांनी एक प्रशस्त आश्रम काढला। तिथल्या सोयी सुविधा पाहिल्यानंतर मन एकदम भरून येते। आपण आता जेव्हा जेव्हा या लोकांच्या मुलाखती घेऊ तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक मनात दुःख आहे, पण चेहऱ्यावर त्यांच्या हसू दिसतंय। हे प्रकर्षाने या आश्रमात आल्यानंतर अनुभवास येते। आज येथील लोक गुलाबराव भाऊ यांना बाप मानतात, कोणी पोरग मानते, कोणी मोठा भाऊ मानते। गुलाबराव गावंडे यांची प्रशंसा करता करता ते थकत नाहीत। गुलाबरावजी गावंडे यांच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे, पण दीन दुबळ्यांसाठी, गरजूवंतांसाठी जो झटणारा एक देवतारूपी माणूस आहे, ते रूप अजून जगासमोर आलं नाही याची मनाला खंत वाटते। एकेकाळचं गुलाबराव गावंडे हे नाव जरी ऐकलं तर बदमाश लोकांना तो जागेवरच थरथर कापायचा, पण हा एवढा कठोर माणूस या वृद्धाश्रमात आल्यानंतर जे त्यांचं कुणीच लागत नाही अशा लोकांच्या चरणी पडतो, त्यांचे आशीर्वाद मागतो। किती दिलदार माणूस आहे, आपण आता पाहू शकता। हे सर्व लोकांना ते गुलाबरावजी माय बाप मानतात। तब्येत ठीक आहे ना? तुझे चेहरे भरले चांगले दिसून राहिले एकदम। आम्हाला डायनिंग टेबल भाग्यवान आहे बरं तुम्ही, हे तुमचं पूर्वजन्माचं पुण्य आहे। हो खरं आहे। आश्रमात आल्यानंतर प्रत्येकाची विचारपूस करणं आज सर्वांच्या चेहऱ्यावर हे आनंद अश्रू आहेत। मनात जरी दुःख असेल पण आज गुलाबरावजी गावंडे यांनी या आश्रयित लोकांना जो आधार दिला, तो आधार शब्दात आपण त्या आधाराला वधवू शकत नाही, पण या लोकांच्या चेहऱ्यावरचे जेव्हा प्रफुल्लित त्यांचे चेहरे पाहतो तेव्हा असं वाटतंय का हे दुःख कोणाच्या वाट्याला नाही हो। आपण स्क्रीनवर पाहता हे सर्व वृद्धाश्रमातील लोक आहेत। मातोश्री वृद्धाश्रमावर बस थोड्याच वेळात जेवणाची व्यवस्था आहे। आपण आता इथे पाहू शकता, सर्व हे वृद्धाश्रमातील लोक आहेत। इतक्या वर्षाचं लेकराबाळांना कबाळ कष्ट करून त्यांनी लेकराबाळांना वागवलं, आणि हे जर अशी परिस्थिती त्यांच्यावर येत असेल, खरंच हे दुर्भाग्य कोणाच्या वाटेले नाही हो। पण अशाही लोकांसाठी आज गुलाबरावजी गावंडे माजी राज्यमंत्री यांनी हे सर्व व्यवस्था करून ठेवलेली आहे। इथे पुरुषच नाही तर महिलासुद्धा आहेत। महिलांना इथं वाढवण्यात आलं
हे दुःख कोणाच्या वाटेला न येऊ. इथं व्यवस्थापन खूप चोख आहे. आपल्याला शुद्ध अनाज, सत्तर ते 80 लोक या वृद्धाश्रमात राहतात. ताई, तुमचं नाव काय? निशा प्रवीण. काय म्हटलं? निशा कुलकर्णी. आपण इथं कोणतं काम करता म्हणजे? सेवेकरी. हा, सेवेकरी. सेवेकरी. ताई, आपलं नाव? मीरा शिंदे. कुठले? कौलखेड. कौलखेड. तुम्ही ताई कोणत्या गावचे? कौलखेड. कौलखेडचे. म्हणजे निस्वार्थ सेवा आहे गरिबांसाठी. अशा ह्या महिला ह्या सुद्धा इथं निस्वार्थीपणे आपलं काम चोख बजावत आहेत. हा, हे करणं सर्वांचे वस्तू नाही. नाही, आतापर्यंत त्यांचा एकच गुण लोकांना माहित होता, तो म्हणजे फक्त राजकारण. पण राजकारणाच्या व्यतिरिक्त गुलाबराव गावंडे हे काय आहेत हे कुणाला माहीत नव्हतं. आज तुमच्या माध्यमातून हे सर्वांना माहीत होतंय. आणि प्रसिद्धी कधी केली नाही ते. हा, प्रसिद्धी कधीच नाही केली. म्हणजे आश्रमात अजून कोणाला प्रसिद्धी नाही केली. नाही, वा हे आमचं आहे, आम्ही चालवतो. अस्मानी सुलतानी संकटाला सामोरून हाडाचे काळं करून ज्यांच्यासाठी घरटं बांधलंय, म्हणजे घर बांधलंय, त्याच घरातून, त्याच घरट्यातून ज्यांनी बांधलं त्यांना जर निघावं लागत असेल आणि त्यांना वृद्धाश्रमात राहावं लागत असेल, अशा लोकांची आपण व्यथा जाणून घेऊ. फॅन 3 हात. बापा बाबा, फॅन आहे. घरी होता का फॅन? मग कुठं राहू बाबा, बाबूजी फॅन आणखीन गरीबाले. इथं तू लस सुखी झाली नाही. हो, आणि झोपागी पहिले व्यवस्था कशी आहे? मस्त आहे. पलंग, गाद्या, उस्त्या हा, आणि सगळंच काही बरोबर आहे. नाही औषध घेऊ शे? औषध हा, औषध आता हे भेटते. तो डॉक्टर येते तर गोळ्या मोळ्या देते काही. आणि आमचं दुखले तर आम्ही दवाखान्यात जातो हा, हा, हा. अचानक. स्वच्छता चांगली आहे इथं. हो, असं घरच्यापेक्षा मी सांगतो ना 100% स्वच्छता आहे. किती वर्ष झाले? होती हा, तर काय सांगू बाबूजी, मला 10 वर्ष झाले. अरे बापा, 10 वर्ष झाले. हो समजा इथं जर नसती तर आतापर्यंत तू मातीत गेली असती नाही. हो, कबूल आहे. हे गुलाबराव भाऊजानात जमलं का पाहिजे? मस्त. गुलाबराव भाऊ मा बाप होय. बाप होय. काय माझा वासुदेव नामदेव शेंडे, कोणतं गाव? मुक्काम दहिगाव, पोस्ट कवठा, तालुका चांदूर, जिल्हा अमरावती. अमरावती. बोलण्यात तर खूप कळ का तुम्ही इथं कसे काय मग? माझा मुलगा सून नोकरीवर आहे इथे यवतमाळला. हा हा, तुम्ही यवतमाळला सून आणि मुलगा नोकरीवर अभिमानाने सांगता, हा पण तुम्ही इथे आश्रमात आले हा. काऊन? भाकर कोणी देत नाही ना. भावाचे पोरं मोरं मारते. कोण मारते? भावाचे पोरं सख्या. नाही, सख्या भावाचे पोरं मारते तर तुम्हाला स्वतःला पोरं नाहीत का मग? अरे बाबा, मला जमत नाही ना. ऐकलं पाहिजे ना. ऐकतं पाहिजे, हे तुमचं बरोबर आहे. पण तुम्हाला स्वतः पोरं नाहीत काय? हा, तुम्हाला पोरं नाहीत काय? आहे ना. कुठं आहेत पोरं? यवतमाळले आहेत. नाही, 2 मेले ना. एक आहे यवतमाळला. मग तो यवतमाळच्या पोराजवळ तुम्ही जात कोण ना? हा यवतमाळच्या पोराजवळ जात कोण ना? बापू, तुमच्याशी जास्त मला बोलता येत नाही. हा, समय पडला बाका हा. आणि गजाल म्हणा लागते काका. कोणी कोणाला पोचत नाही. अच्छा. मग आता हे गुलाबराव गावंडे पोचून राहिले, हे देवच आहेत तुमच्यासाठी? हो, देवासारखे आहे ते, देवच लोक. अच्छा. तुम्ही कोणत्या गावचे? मनपदा. काय पोरगिरी आहेत काय? हो, किती आहेत? हे काय म्हणते पोरग आहे? हो, केलं दारू पिऊन सरळ घेण्याला करून वाटलं. हा, मग आता काही नाही वागत नाही तुम्हाला? नाही, काय घरी काहीच नाही ठेवलं. पाणी प्यायला गेला तो नाही ठेवलं. पाणी एकटे जागा तुम्ही इथं? काकू कोण को? हा, काकू तुम्ही या नाही. काही पस्तावा येते का जीवनात? आपण पोरासाठी कष्ट केले पण त्याचा उपयोग कशी नाही झाला? हा, सांगा लागते काय सांगा लागते तेव्हा? आमचं सुख दुःख. अच्छा. मग आता हे गुलाबराव गावंडेच्या आश्रमात तुम्ही आले तर तुम्हाला असं वाटत नाही का की आता आपल्याला देवच भेटला म्हणून? आमचं माहेर घर भेटला. माहेर घर आहे. गमती इथं कबल कष्ट केल्यानंतर असं वाटत नाही का कधी कधी की आपण फालतू अवल्यात पैदा केली म्हणून? मनात खेळते. आपलं नाव काय? प्रल्हाद राठोड, कुठल्या? बोळखा. हा, काय मुलं गेले आहेत काय? आज 2 मुलं. हा, काय म्हणतात? काय करतात मुलं?
मुलं शिक्षक, एक मुलगा शिक्षक आहे, एक शेती सांभाळते. एक शिक्षक आहे, एक शेती सांभाळते. हो. तर मग शिक्षक असल्यानंतर का बरं तुम्ही घरी राहत ना? तो त्याच्या मुलाले शिक्षण देऊन राहिला इथं अकोल्यात. हां त्यासाठी घरी कोण नाही. हां काही दिवस त्या लायनानं पोचलं मुले. हां आता मोठ्याकडे जा म्हणे. हां. मी माझ्या मनाने इथं आलो. नाही, मोठ्याकडे जा म्हटल्यानंतर तुम्ही मोठ्याकडे का गेले नाही? मोठ्याकडे जा म्हणलं त्यानं, मी गेलो नाही त्याच्याकडे. चांगला आहे पोरगं, सुनही चांगली आहे असं म्हणून आली तू नाही? असं सांग ना की ते पोरगा साधा आहे. म्हणून त्या सुनीने तुला परत फळ केली, तू इथं आली. म्हणजे त्या घरावरच पुरे गुलाब भाऊजी दुपार आहे. नाही मग सून चांगली आहे तुझी, आहे मस्त आहे सून. नाही चांगली आहे सून. हे काय डोळ्यात चष्मा कोण लावला? त्या डोळ्यात फुटका गिटका आहे काय? ऑपरेशन केलं ना. कोण केलं? आता येईल ना. गुलाबराव भाऊन गेलं. बापरे. दवाखान्यात झाकल्या हॉस्पिटल. हा हा. लईनच केला आज बुधवार आहे ना, 8 दिवस गमते नाही? आता बाबा गमते. पस्तावा आहे आता घरी नाही गमत. हा? घरी गेलो की नाही गमत. घरी गेलं की गमत नाही. बापा बाबा धकती नाही. अनाजी चांगला इथं चांगलं काय. आता हे मरता इथंच मग माती पाहिजे. हेच माय बाप आता आमचे. गुलाबराव भोले तुम्ही देवच म्हणत असता नाही? हेच आमचे माय बाप. हेच आमचे. नाही गुलाबराव भोले तुम्ही देवच म्हणत असता. आता देऊ आता. सोप सुपारी नाही ना, सुपारी नाही खातच ना. खातच नाही. कोणतं गाव आहे? निंबा नांदुरा. लिंबा नांदुरा म्हणजे कुठलं? बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यात. काय लेकर पोरं गिर आहे? हा, एक मुलगा आहे, हा नातू आहे. नातू आहे. हा. मग तेले कोणते बोलावलं? इथं व्यवस्थित आहे काम अनाज गिनार? इथं व्यवस्थित नाही का अनाज गिनार? हा आहे, हा चांगला आहे, जेवण चांगला आहे, चांगली सोय करतात. हा. मग तुमचे पोरं गिरं चांगले असतील ना? वा. ते पोराच्या डोक्यात दुखायला लागते. इकडे आहे. म्हणजे पोराचा संसार सुखाचा व्हावा म्हणून तुम्ही इथं आले. म्हणजे मग तुमची सून चांगली आहे नाही? पोराला जर समजा हे करत असेल चांगलं, त्याचा संसार चांगला करायचा असेल तर तुमची सून मग तुमच्या पोरापेक्षा चांगली असेल. चांगली आहे. मग तेही निघून बोलावलं नाही तर मग सून जर चांगली आहे, पोरगी चांगला आहे. या काळात सुनीला पोराला चांगलं म्हणावं लागते. पोरा पाहिजे सुनी पाहिजे नुसते इकडे आहे. अच्छा, म्हणजे मग तुम्ही करायला, म्हणजे तुम्ही सुनीने पोराला त्रास देत होते. हो ना. बघ बाहेर इकडे आल्यापेक्षा थोडासा तुमच्या सोबत जर फरक पडला असता, त्याच गणपतीत राहिले असते तर काही झालं असतं काय? नाही ना हो, ते काय कसं झालं तुम्हाला सांगतो. ते दोघं जण मला त्रास द्यायला लागले. तुम्ही याच्या अगोदर तर मला सून चांगली आहे. मग आता काय म्हणसान? अच्छा. हा, मग त्याच्यात चुकानं माहिती आपण इकडे आलं तर त्याचं चांगले राहतात की माझ्या घरच्यापेक्षा तुम्ही इथं सुखी आहात काय? हा, इकडे सुखी आहे. आता तुम्ही किती वर्षाच्या? मी 65. असं वाटत नाही का तुम्हाला की आपण इतक्या कबाड कष्टानं लेकराला जन्म दिला, जेव्हा जेव्हा पोरगं बिमार पडलं तेव्हा त्याच्या तापालीच्या डोक्यावर पट्ट्या ठेवल्या, पण हा पस्तावा तुम्हाला येत नाही का कधी कधी? पस्तावा येऊन करता काय? आज मायसून मला मुस्तीनं तोंड दाबून मारायचा प्रयत्न केला तर मग मी तिथं काय करू राहून. तुम्ही नसता आक्षेप घेता, कोणी असं करत असते, कोणी कोणाला मारत असते काय? अहो, रेकॉर्डिंग होतं ना तिचं. अच्छा, मग रिपोर्ट नाही दिला काय? रिपोर्ट कशाला देता? नाही दिला. ते आम्हाला कसं कोणत्या गावात असता बाई? खिराळा कोणतं? अंजनगाव. अच्छा, तुला घरून हरपली होती का? काय आम्हाला काका देत आहेत काय? काय किती आहे? 3 पोरं आहेत. पोरगी मग पोरगी पाहिजे होती असा विषय येते काय? काही मामा काही आहे काय पोरी आहे म्हणजे आई बाप सोबत पोरं इथंच आहे. काय नातू आहे ना, काय पाहिजे बाबा. गमती इथं
चांगले दोघेच आहेत. मग सुना ते पोरीपेक्षा त्या सुना चांगल्या आहेत. सुनाही चांगल्या आहेत, पोरही चांगल्या आहेत. कोणा दोष देऊ नये. मग तूच करेल असती. मी करेल. आपणच तूच बेकार आहे. नातू सारखा आहे ना. या जगात एक ममता असते की हे आजीबाई 65 वर्षाची आश्रमात आहे, पण दोषारोपण पुरावा देत नाही. खरंच हे प्रेम जे असते मुलांच्या बाबतीत की मी बदलान जरीत तरी स्वतःच्या ते स्वतःच्या अंगावर हे सर्व घेतात, पण मुलांना दोष देत नाही, सुनांना दोष देत नाही. यालाच खरी ममता म्हणतात. प्रत्येकी जागा आहे. हे काय आहे? ते कपडे वाटप पण दाखवतो. ते सुट्री भेटतात. हे लाडू फरायचे. फरायचे लाडू हो काय एखादा मी बिस्कुट भेटतात नाही. हे घ्या पेट खजूर. कोण खजूर आहे? झोपते मग तुम्हाला हे याच्यात काय? निर्मा बाबा बामणची शिशी आहे. औषधी भेटते. आता याच्यात मावलं नाही तर कुठे ठेवतात सामान? ते वापस तुला पावडर काय पाहिजे काय? लग्न करायला लागते का तुझ्या? जत्राला गेलं तर मग तुम्हाला कसं असा फिरत असशील मग तू. मग हे एवढं मोठं सामान आहे इथं, तुम्हाला असं वाटत नाही का घरच्या इथं सुटी आहे म्हणून? घरी असं आम्ही आलो खाते नव्हतो त्याला. आणि आम्हाला एवढं भेटतही नव्हतं. आम्ही एवढं खातही नव्हतो. आता हे पाहिल्याबरोबर धकत नाही. माय बहीण चांगल्या आहे, आलं की देऊन देतात फटाफट फटाफट. पण ही स्टाफ जो आहे म्हणजे कर्मचारी ही तुमची सोय चांगली करतात का? बाप्पा लेकरं तरी माय बाप तरी काय करतील की करतात हे मावले. गजान बाबाची शपथ न सांगतो. मुलाबरोबर देवच आहे नाही. अशी माणसं जर समजा पुऱ्या महाराष्ट्रात जर असले, एवढ्या महाराष्ट्रात असे माणसं निघतात का? एखादा 100. हे गोष्ट खरी आहे तुमची, खरी नाही दादा. तेव्हाच तुमच्याकडे नाही हे तुला विचार नसतं का काय केलं असतं काय नाही? मी काय जीव दिला असता. मी डायरेक्ट म्हणतो जीव दिला असता. काय काय करता बा तुमच्या? गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. नमस्कार. आपलं राजकारणी रूप हे प्रत्येकाला माहीत होतं, पण आपलं समाजसेवेचं रूप हे कोणाला माहीत नव्हतं. ते गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवरून लोकांपर्यंत पोहोचण्याचं मी एक छोटंसं कार्य करत आहो. आज आपण मातोश्री वृद्धाश्रम खोलून अनाथांचे नाद बनले, पण हे वृद्धाश्रम खोलत असताना ही कल्पना तुमच्या मनात कशी गेली आणि ती पूर्णत्वास आपण कशी नेली? प्रत्येक जिल्ह्याला एक वृद्धाश्रम देण्याचं धोरण ठरलं होतं महाराष्ट्र सरकारचं, आणि त्याप्रमाणे सुरूही झालं. परंतु कालांतराने अनेक 90% आश्रम महाराष्ट्रातले बंद आहेत. कारण सरकारने जो पैसा द्यायला पाहिजे होता यांच्यात तो बंद केला, आणि मी मात्र सुरू ठेवला. कारण मी गरिबी काय चीज आहे, मुलं बाळा जेव्हा आईवडिलाला जेवण देत नाहीत, घरी राहू देत नाहीत, सुना त्रास देतात, ते मी अनेक कुटुंब पाहिलेत. आणि म्हणून मग मी ठरवलं की राजकारणाच्या ठिकाणी आणि हा आश्रम मी सुरू ठेवला. घरून पैसे कोणाला वर्गणी नाही, काही नाही, सरकारचे पैसे नाही, स्वतःच्या उत्पन्नातून हा आश्रम आम्ही चालवलेला आहे. आणि योगायोगानं माझे दोन्ही मुलं जे आहेत ते माझ्या 2 पुढे निघाले. त्यांनी संग्राम जो गावंडे मुलगा आहे, राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे, तो 2-3 ठिकाणी भाषणात बोलला. कीर्तनाचा महोत्सव होता की म्हणे मी तर देव पाहिला नाही मंदिरात, आणि जो देव पाहिला
गाडगेबाबांच्या म्हणण्याप्रमाणे पशु पक्षी वृक्ष माणसामध्येच देवाचं एक रूप साठवलेलं आहे आणि म्हणून त्या जिवंत देवाची सेवा करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. दोन्ही मुलांनी हा अतिशय चांगला स्वतःच्या पैशातून वर्गणी न करता. हे किती वर्ष झाला हा इथं आश्रम स्थापन झालाय? 20 वर्षापासून आश्रम चालू आहे. 22 वर्षापासून. हे शेती जी आहे, हे शेती आश्रम करता कुणाकडून भेटली? हे शेती संस्था जी आहे आपली, आमची जे गुरुदत्त शिक्षण संस्था आहे त्याच्या नावावर ही जमीन घेतलेली आहे आणि म्हणून सरकारने अगोदर मदत केली, पण 20 वर्षापासून काही मदत नाही. तो सर्व खर्च आम्ही स्वतःच्या खिशातून. हा कारोबार सांभाळला कसा जाते? आता यांच्यामध्ये देव परमात्मा पाहतो आम्ही. गाडगे महाराजांचा सहवास आमच्या वडिलांमध्ये, वडिलांच्या सानिध्यामध्ये गाडगेबाबा आले आणि गाडगेबाबांच्या सानिध्यात आमचे वडील होते. त्यामुळे मग वडिलांची आईवडिलांची शिकवण होती की पशुपक्ष्यामध्ये माणसामध्ये देव पहा. गाडगेबाबांची शिकवण ही होती की ज्याला अन्न नाही त्याला अन्न द्या, ज्याला पाणी नाही त्याला पाणी द्या, ज्याला घर नाही घर द्या, ज्याला कपडे नाहीत कपडे द्या. हा गाडगेबाबांचा जो पिंड होता, गाडगेबाबांचा संदेश होता. त्या संदेशाचं पालन आमच्या वडिलांनी मला सांगितलं होतं की गाडगेबाबांच्या संदेशाचं पालन करा आणि गोरगरिबाची सेवा करा. आणि म्हणून मुलांनी सुद्धा या ठिकाणी चांगलं सहकार्य मला दिलं आणि आता त्यांच्याच ताब्यात दिलं आहे सर्व असं. नाही, इथं जेव्हा मी काही महिलांच्या पेट्या पाला, त्या पेटेत 10 टावेल 20 लुगडे त्यांना जरूर नसल्यावर अपेक्षेच्या बाहेर त्यांना सामान पुरवलं जाते. हे सामान कसं काय? आता काय झालं की अनेक लोक या ठिकाणी येऊन हे पाहतात, आनंदित होतात. मग भाऊ आपण काही करू शकत नाही, तर मग या लोकांना आई वडील समजून या लोकांना कोणी कपडे देते, कोणी ड्रायफ्रूट देते, कोणी जेवण देते. आता म्हणजे आमच्यावरचा लोड जो होता तो कमी झालेला आहे. जनता आता मदत करायला लागलेली आहे. म्हणजे जनतेमध्ये परिवर्तन झालं असं तुम्हाला म्हणायचं आहे? आहेत काही परिवर्तन, काही लोक आहेत, 5-10% लोक आहेत, 5-10% जास्त नाही आहेत. आणि ते राजकारणी लोक एकही नाही त्याच्यामध्ये. जे काही म्हणजे मग तुम्ही राजकारण सोडलं काय? नाही, मी राजकारणात नाही. तुम्ही म्हणता की बा राजकारणी लोक नाही आहेत म्हणजे मदत करणारे. 95% राजकारणी लोक समाजकारणाकडे पाहत नाहीत. जे समाजकारण जे करायला पाहिजे, समाजाची जे अवस्था जी झालेली आहे खतरनाक, त्यांचा कुणी वाली नाही. गाडगेबाबांचे विचार, तुकोजी महाराजांचे विचार फक्त ते विचारच राहिले, कृतीमध्ये नाही आहे. आणि म्हणून मग मी कृतीमध्ये ठरवलेलं आहे. मला थोडे तुम्ही जेव्हा ह्या महिलांना भेटता, पुरुषांना भेटता, त्यांचं दुःख तुम्ही पाहता, तेव्हा तुम्हाला क्लेश वाटत नाही का की यांचे मुलं? म्हणजे मला तर असं वाटतंय की यांनी ज्या मुलांना जन्म दिला म्हणजे ते त्या मुलांचे असे हाल होतील. कारण जे मुलं यांचे जे हाल करत आहेत तर त्यांची मुलं त्यांचे हाल करणारच. राजकारणी लोकांनी समाजकारणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. समाजामध्ये जो असंतोष पसरलेला आहे, कारण 60% कुटुंबामध्ये मुलं मुली सुना आईवडिलांना वागत नाही. तुम्ही जेव्हा या आश्रमात येता आणि हे 70 कोणी 80 कोणी सर्व्हिसवर आहेत, त्यांची मुलं सर्व्हिसवर आहेत, ते वागत नाही, तेव्हा तुम्हाला त्यांच्या मुलाच्या बाबतीत काय? ते मुलगा म्हणून शरम वाटते. मला असं वाटते की यांची जी मुलं आहेत यांनी चूक केली त्या मुलांना जन्म देण्यासाठी. हेच मायबाप आहेत? नाही, मी मायबाप म्हणजे ते आता मला मोठेपण देऊन राहिले, परंतु यांचा मी सर्वांचा मोठा मुलगा. यांच्यामध्ये मी आईवडील पाहतो आणि यांना सर्व जेव्हा सेवादारी आहे या ठिकाणी त्यांना मी सक्त सांगतो की या ठिकाणी कोणी नाराज झालं नाही पाहिजे. आणि ते सुद्धा एवढे चांगले सेवा करतात, म्हणजे त्यांची सेवा पाहून मला फार आनंद येतो. आणि ते सेवा करणारे दुसरे फार जवळचे नातेवाईक आहेत आणि म्हणून त्यांच्यावर मी रागावू शकतो. आणि रागावण्याचं कामच नाही. इथली स्वच्छता, इथले त्यांना दोन्ही टाईमचं जेवण, नाश्ता, हे पण मला खूप आनंद वाटतो. दुःख हे वाटतं की समाजामध्ये हा जो मुलींमध्ये सुनांमध्ये जो एक दृष्टिकोन जो पाहत
आईवडिलांमध्ये, सासू सासऱ्यामध्ये, तो दृष्टिकोन चांगला नाही. समजा तुमचं सरकार जर आलं, पण तुमच्या डोक्यात असं काही विचार आहे का या लोकांसाठी? माझ्या डोक्यात ही कल्पना आहे की ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये जास्तीत जास्त वृद्धाश्रम, अनाथाश्रम, ते राज्य दलिंद. कारण मी तर म्हणेल की आम्ही जर मुख्यमंत्री झाले आपल्या आघाडीचे, मी असा कायदा काढेल की जे आईवडिलाला वागवत नाहीत त्यांना त्वरित पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा, त्यांना बंद करा आणि आईवडिलाची सेवा करण्यासाठी आईवडिलाची. आता सध्या आश्रमाची तुमची स्थिती, किती लोक आहेत तिथं? तिथं 100च्या जवळपास आहेत. येणं जाणं चालू असते. परंतु सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे. कारण अनेक असे कुटुंब आहेत. आता माझं स्कीम अशी आहे की शहरामध्ये जेवढे भिकारी आहेत, रस्त्यावर पडलेले, त्या सर्वांना इथं दत्तक म्हणून करणार आहोत, इथं आणणार आहोत त्यांना. नाही, तुम्ही माणसासाठी तर करतच आहात, पण मी जेव्हा तुमच्या जुन्या आश्रमावर गेलो शाळेच्या, तिथं तुम्ही भरकटले जे कुत्रे आहेत त्यांना सुद्धा 50 कुत्रे आणलेले आहेत. हो. हे कसं काय तुमच्या मनात आहे की आपल्या डोक्यात घालून दिलं साधू संतांनी, काही नवीन साधू संतांनी, पुजारी पंडितांनी, की देव हा मंदिरात आहे, देव हा मूर्तीत आहे, देव हा मूर्तीमध्ये आहे. परंतु माझं वैयक्तिक मन असं आहे, आमच्या वडिलांची शिकवण आहे, गाडगेबाबांची शिकवण आहे की देव मंदिरात नाही. मंदिर कोण बांधलं? माणसानं. मंदिरातली मूर्ती कोण बनवली? माणसानं. मग बनवणारा मोठा की ती वास्तू मोठी? मग तुम्हाला जर देव पाहायचं असेल तर की परमेश्वराने जे बनवलं, परमेश्वराने काय बनवलं? पशु, पक्षी, वृक्ष, जीव, जंतू, माणूस, यामध्ये परमेश्वर आहे. याची सेवा करा. तो परमेश्वर खुश होईल. मंदिरात परमेश्वर नाही. तो एक भाव बनण्यासाठी मंदिरही आवश्यक आहे. आता इथे जे 100च्या वरती लोक आहेत, 107 लोक आहेत म्हणते, पण समजा एखादा जर इथं दगावला गेला, आता वैरुद्ध राहतात, पण एखादा जर दगावला, त्याच्यावर उपाययोजना तुम्ही काय करता? आम्हीच अंत्यविधी करतो आणि काही लोकांना त्यांचे मुली जे आहेत त्यांना सूचना करतो आणि मग ते घेऊन जातात आणि ते अंत्यविधी करतात. म्हणजे समजा ज्यांना कोणी नाही आहे ती आम्हीच करतो आणि आम्ही त्यांची ते क्रियाक्रम सुद्धा आम्ही करतो. भाऊ, आपण वेळातला वेळ काढून गन्नाका फन्ना युट्यूब चॅनलवर मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि तुमचं हे जे कार्य आहे हे भरभराटीने आणि आपणाला 100च्या वरती आयुष्य मिळो. कारण हे जे लोक आहेत यांच्यासाठी आपलं जगणं महत्वाचं आहे. हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. गन्नाका फन्ना युट्यूब चॅनल गन्नाका फन्ना मला फार नाव आवडतं. गन्नाका फन्नाच्या ऐवजी एक असं ठेवा की हे जे राजकीय लोक आहेत, समाजाला लुटतात, त्यांच्यात फंदा पडला पाहिजे. गन्नाका फंदा ठेवा. नाही, माझं असं म्हणणं आहे की ते चॅनलचं नाव ठेवताना मी जेव्हा राजकीय लोकांच्या मुलाखत घेतो गन्नाका फंडावर, तुम्ही पाहत असाल. आज तुमच्यासोबत मी सौम्य याच्यासाठी बोलत आहो की हे तुम्ही जे कार्य आहे, तुमची जर मी राजकीय मुलाखत घेतली असती, त्या माझं नाव गणेश आहे, म्हणजे गन्ना म्हणजे एक ऊस आणि फन्ना म्हणजे सापाचा फन्ना. तुम्हाला जे अपेक्षित होतं तेच नाव त्याचं आहे. म्हणजे फन्ना म्हणजे जो साप मारते तो फन्ना, गन्ना म्हणजे ऊस. कुठं मला गोड बोलावं लागते, कुठं तिखट बोलावं लागते. आज तुमची जी मुलाखत घेतली याच्यासाठी सौम्य घेतली. काश तुम्ही या हजारो लोकांचे मायबाप बनलेले आहे, म्हणून मी ते गन्ना म्हणजे पहिलं जे आहे त्यावर मुलाखत घेतली. जेव्हा वेळ पडल्यास राजकारणावर तुमची मुलाखत घेतली जाईल तेव्हा मग फन्ना करू, फन्ना होईल. धन्यवाद भाऊ. धन्यवाद.